नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघतोय इयत्ता 10वी मराठी राज्यशास्त्र मधील आपला पहिला पाठ संविधानाची वाटचाल, त्याचा सेकंड पार्ट आहे. ऑलरेडी फर्स्ट पार्ट मध्ये आपण संविधान म्हणजे काय किंवा बेसिकली संविधानामध्ये जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो एक्झॅक्टली काय आहे किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे RTI राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे हे सगळं आपण कव्हर केलंय. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. आता मला एक सांगा, जेव्हा आपण एखाद्या कोर्टामध्ये न्याय वगैरे मागायला जातो, तेव्हा तिथे असं आहे का की फक्त मराठ्यांना न्याय मिळणार, फक्त वंचितांना न्याय मिळणार, असं काय आहे का? तर नाही. बेसिकली सगळ्यांना न्याय दिला जातो. म्हणजे ही जी काही समानता आहे किंवा ही जी काही समता आहे किंवा सगळ्यांना सेम न्याय मिळणार आहे, तर हेच संविधानामध्ये लिहिलेलं आहे. सामाजिक न्याय व समता हे आपल्या भारतीय संविधानाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि या दोन मूल्यांवरती आधारलेला एक नवीन समाज निर्माण करायचं हे खरं तर आपल्या भारतीय संविधानाचं ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्ग पण स्पष्ट केलाय आणि त्या दिशेने आपली वाटचाल पण चालू आहे. म्हणजे तुम्ही आता जरी बाहेर जाऊन बघितलं तरी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी समता किंवा समानता बघायला मिळणार आहे. आणि हे मूल्य बेसिकली आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवरती अन्याय होतो त्या बाबी दूर करणं. म्हणजेच काय की अशा बऱ्याचशा गोष्टी असतील की ज्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल फ्रॉड एखादा होतोय, कुठल्या तरी ह्याचा पैशांचा फ्रॉड होतोय किंवा क्रेडिट कार्डचा फ्रॉड वगैरे होतोय, तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे नागरिकांवरती अन्याय होतोय. तर या गोष्टींना बाहेर काढणं म्हणजे मग फ्रॉड होऊ नये म्हणून आपल्याला कळतं, म्हणजे सांगतात की अवेअरनेस आहे, जागृती आहे की कोणाला OTP देऊ नका किंवा कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका. तर ही जागरूकता आहे. म्हणजे तो फ्रॉड होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, लोकांवरती अन्याय होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणी असं केलं तर त्याला शिक्षा केली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी सामाजिक न्यायामध्ये येतात. आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा दर्जा समान असणार आहे. वंश, संपत्ती, परंपरा, धर्म, जात, पंथ, भेद, लिंग, भाषा या सगळ्यावरती आधारित लोकांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये भेदभाव केला जाणार नाही, हे संविधानामध्ये मांडलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट, तर कनिष्ठ श्रेष्ठ असा कुठलाही भेदभाव नाही करायचे. सगळ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. म्हणजे तो व्यक्ती कुठल्याही धर्मामधला असू दे, त्याला पण सेम संधी किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला सेम संधी आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे द्यायच्या आहेत. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजामध्ये सर्व स्तरांवरती प्रयत्न करावा लागतो, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्व सुद्धा द्यावे लागते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक म्हणजे काय, सगळ्या लोकांना सामावून घ्यायचं. ते किती पण श्रीमंत असतील, किती पण गरीब असतील, किती पण श्रेष्ठ असतील, किती पण कनिष्ठ असतील, कुठल्याही जातीमधले असतील, कुठल्याही धर्मामधले असतील, सगळ्यांना एकत्र सामावून घेणं हे कशामध्ये येतं, हे संविधानामध्ये येतं. तर लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष पण कमी होतो आणि या सर्व दृष्टीने आपण आपल्या देशामध्ये काय काय प्रयत्न झालेले आहेत लोकशाहीला टिकवून ठेवायला, तर ते आपण बघूयात. एक तर पहिलं आहे ते म्हणजे राखीव जागांचे धोरण. म्हणजे असे लोकसमूह किंवा असे समाजामधले असे घटक की जे वंचित आहेत किंवा ज्यांना या मुख्य प्रवाहामध्ये येता येत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता म्हणजे आताचा काळ न बघता आपण थोडा पूर्वीचा काळ बघूया, की ज्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर जातीमधल्या लोकांना शिकायला परवानगी होती. परवानगी म्हणजे बेसिकली त्यांना शिकवलं जायचं, बाकीच्यांना शिकायला नाही जायचं. सो मग ते लोक वंचित राहिले किंवा ते या शिकण्यापासून वंचित राहिले, दूर राहिले. सो त्यांच्यासाठी मग काही राखीव जागा असतात. आता आपण बघतो की जेव्हा ऍडमिशन होतं तेव्हा त्याच्यामध्ये पण ST कास्ट असेल, SC कास्ट आहे, OBC कास्ट आहे, त्याच्यासाठी काही जागा राखीव ठेवल्या जातात की त्या जागेवरती ते लोकांनीच यायचं. जेणेकरून काय होतं की त्या लोकांना पण मुख्य प्रवाहामध्ये येता येतं, समाजामध्ये येता येतं. सो मग जे दीर्घकाळ वंचित राहिले असे जे समाज घटक आहेत त्यांच्यासाठी आपण राखीव जागा म्हणजे रिझर्व, की त्या जागेवरती त्याच जातीमध्ये लोक येणार किंवा ती सीटची ऍडमिशन जी आहे तर ते त्याच जातीमधल्या लोकांना मिळणार. आणि त्यानुसार मग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जे आहेत त्यांना पण शिक्षण असेल किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पण त्यांना रिझर्वेशन आरक्षण आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी पण राखीव जागांच्या तरतुदी करण्यात आल्या. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, आता यांच्यावरती जे काही अत्याचार होतात तर त्यांना त्यांच्यापासून संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे बेसिकली जे मुख्य प्रवाहामध्ये असणारी लोक आहेत, जे थोडेसे श्रेष्ठ लोक आहेत, उच्च लोक आहेत, सो ते काय करतात की ते या लोकांवरती किंवा या वंचितांवरती अन्याय करतात. मग ते होऊ नये किंवा त्यांच्यावरती जर अत्याचार झाला तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना असला पाहिजे, काहीतरी न्याय वातावरण असलं पाहिजे त्यांच्यासाठी. तर समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा कायदा आला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या लोकांवरती कोणत्याही प्रकारचा जर अन्याय झाला तर मग या कायद्याद्वारे आपण त्या अन्यायाला प्रतिबंध घालू शकतो.
किंवा अत्याचार वगैरे घडला तर त्यांना शिक्षेची तरतूद पण आहे, की हे चुकीचं घडलेलं आहे तर आपण ज्याने कोणी चुकीचं केलंय, ज्याने कोणी अत्याचार केलाय, ज्याने कोणी अन्याय केलाय तर त्याला शिक्षा दिली जाते. अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. तर आपण असं बऱ्याच ठिकाणी बघतो की मराठी किंवा बेसिकली हिंदू जे आहेत तर ते आपल्या देशामध्ये जास्त आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मुसलमानांची संख्या कमी आहे, ख्रिश्चनांची संख्या कमी आहे, जैनची संख्या कमी आहे कंपॅरेटिव्हली. सो म्हणजे ते काय झाले, संख्या कमी आहे. अल्पसंख्याक म्हणजे कमी संख्या असणारे. सो ते सगळे काय आहेत, अल्पसंख्याक. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण असं म्हणतो की भारतामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे तर फक्त तेच समाज प्रवाहामध्ये राहू नयेत, इतरांना पण संधी मिळावी यासाठी त्या अल्पसंख्याकांसाठी पण बऱ्याचशा तरतुदी आहेत. तुम्ही बघता की काही कॉलेजेस आहेत जे फक्त मुस्लिम कॉलेज आहेत, काही कॉलेज गुजराती कॉलेज आहे, काही कॉलेज जैन कॉलेज आहे, काही कॉलेज किंवा असं काहीतरी स्पेसिफिक त्या त्या धर्माचं म्हणण्यापेक्षा त्या त्या कास्टच्या लोकांना जास्त रिझर्वेशन किंवा त्यांना जास्त महत्व देणारे असे कॉलेजेस आहेत, कारण त्यांनी पण मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे. तर भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचं संरक्षण व्हावं यासाठी पण काही तरतुदी केलेल्या आहेत. मग त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना पण राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवरती भेदभाव करण्यास पण प्रतिबंध घातलेला आहे. अल्पसंख्याकांविषयी ही एक व्यापक तरतूद आहे की ज्यामध्ये त्यांना समतेचा हक्क मिळतो, ज्यामध्ये त्यांना स्वातंत्र्याचा हक्क मिळतो, शोषणाविरुद्ध हक्क मिळतो, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना पण एक मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळतं की आपल्याला कोणी डावलणार नाहीये. म्हणजे बेसिकली उद्या असं असेल की रोजगाराची संधी आहे तर फक्त हिंदूंनाच मिळेल असं नाहीये. इतर धर्मांमधल्या लोकांना पण ती संधी मिळते. सो बेसिकली त्यांच्यामध्ये हे एक विश्वास आला पाहिजे की आपल्याला कोणी दुर्लक्ष नाही करणार आपल्याकडे. ठीक आहे. सो यासाठी पण बरेचसे कायदे आहेत. त्यानंतर पुढे आहे की महिलांसंबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्व स्वरूप विषयक काही तरतुदी. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या अनेक प्रयत्नांना सुरुवात झाली. म्हणजे महिलांमध्ये निरक्षरता दूर झाली पाहिजे, महिलांनी शिकलं पाहिजे. यासाठी आपण बघतो की शिक्षण क्षेत्रांमध्ये पण स्त्रियांना किंवा गर्ल स्टुडंटला रिझर्वेशन आहे. फीस त्यांच्या थोड्याफार कमी करण्यात आलेल्या आहेत, कारण शिक्षणाला त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे म्हणून. विकासाच्या पुढेची संधी त्यांना देणं किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण अनेक समस्या आहेत स्त्रियांबद्दलच्या, तर त्याची दखल घेऊन धोरणं वगैरे निश्चित करणं, तर हे सगळं याच्यामध्ये येतं. वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा देणं, हुंडा प्रतिबंध कायदा करणं, लैंगिक अत्याचार म्हणजे जे पण डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे होते, रेप वगैरे आहे, या सगळ्यापासून महिलांना सुरक्षा देणं. सुरक्षा देणं म्हणजे जर त्यांना काही झालं तर गुन्हेगारांना अर्थात शिक्षा होते आणि त्यांना जर मदत हवी असेल तर पोलीस कर्मचारी मदत करायला रेडी असतात. सो बेसिकली हे सगळं कशामुळे आहे, संविधानामुळे आहे. स्त्रियांना स्वतःचा विकास साधता यावा यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देणं. आपल्या देशामध्ये राजकारणामध्ये किंवा राजकीय संस्थांमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व पहिल्यापासून कमी आहे. म्हणजे राजकारणामध्ये त्याच्या स्त्रिया कमी आहेत. इव्हन महाराष्ट्राचं एक्झाम्पल घ्या. महाराष्ट्रामधून इतके वर्ष झालं महाराष्ट्राला मध्ये राजकारण होत आहे, पण अजून पण एक सिंगल फिमेल चीफ मिनिस्टर नाहीये आपल्याकडे, मुख्यमंत्री नाहीये. सो म्हणजे याचा अर्थ एक तर हा आहे की महाराष्ट्रामध्ये मोस्टली, महाराष्ट्र म्हणजेच पूर्ण आपण देशामध्येच घेऊया, की स्त्रिया जास्त राजकारणामध्ये भाग नाही घेत आहेत. आणि ऑफकोर्स म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतोय की अर्ध पॉप्युलेशन स्त्रियांचं आहे आणि अर्ध पुरुषांचं आहे, तेव्हा स्त्रियांना पण तेवढंच महत्व असलं पाहिजे राजकारणामध्ये. आणि म्हणूनच की स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढावं, स्त्रियांची संख्या वाढावी, यासाठी संविधानामध्ये 73 आणि 74वी संविधान दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये 33% जागा ज्या आहेत त्या त्या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, जेणेकरून 100 जागा असतील तर त्यामधल्या 33 महिलाच असल्या पाहिजे जागांवरती. सो असं डिसाइडेड आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ही संख्या 50% आहे, म्हणजे 50% मेल आणि 50% फिमेल प्रतिनिधी असणार आहेत त्या ठिकाणी. सो राज्यामध्ये पण राज्य महिला आयोग वगैरे आहे की घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. हे खरं तर स्त्रियांसाठी खूप महत्वाचा कायदा आहे, ज्याच्यामुळे स्त्रियांचा साठी संरक्षण तर मिळतच आहे, पण लोकशाहीकरणामधला स्त्रियांचा विश्वास पण वाढतोय. स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान राखण्यासाठी हा आवश्यक कायदा आहे. तर पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला हे नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला आणि इन्क्ल्युजन म्हणजे सर्वसमावेशक स्त्रिया पण राजकारणामध्ये सहभागी होऊ लागल्या. जनरल प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे की सगळ्यात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षी आढळते. तर बघा की या ठिकाणी सगळ्यात कमी जी संख्या आहे तर ती कुठे आढळतीये, 29, 28, 19. आय गेस 19 कमी आहे ना. ठीक आहे. सो 19 जी आहे ते 1977 साली आढळते. सर्वाधिक महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षी आढळते, सगळ्यात जास्त ना.
66 आहे आय गेस सगळ्यात जास्त 2014 म्हणजे रिसेंटली हे बदलत चाललंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे न्यायालयाची भूमिका. सो लोकशाही बळकट होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की सामाजिक न्याय, सामाजिक समता या सगळ्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती चालू आहे, प्रयत्न चालू आहे. पण या सगळ्यामध्ये भारतातील न्यायालयाची पण मुख्य भूमिका आहे. म्हणजे काय की न्यायालयाने पण अनेक तरतुदी मांडलेल्या आहेत. आता यामध्ये एक्झॅक्टली काय काय येतं? तर संविधानामध्ये मुख्य उद्दिष्ट जे आहे धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य वगैरे, तर हे सगळं साध्य करण्यासाठी न्यायालय. सो आता आपण असं म्हणतो की संविधान एका जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. म्हणजे काय की संविधानामध्ये आपण कधीही बदल करू शकतो. आपण म्हणजे आपण नाही करू शकत, संसद याच्यामध्ये बदल करू शकते. सो मग संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार अर्थात संसदेला आहे. संसद हा अधिकार मान्य करत न्यायालयामध्ये किंवा त्या चौकटीमध्ये जे काही बसत असेल संविधानाच्या त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करते. सो हे बदल होऊ शकतात आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की संविधान जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. आता एक बेसिक स्ट्रक्चर आहे. बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येतं? की तुम्ही म्हणाल की उद्यापासून म्हणजे असं संविधानामध्ये आपण चेंजेस करूया की उद्यापासून हा देश लोकशाहीवाला नाही राहणार. इतका चेंज आपण नाही करू शकत. सो ही चौकट आहे. हा चेंज कोणीच नाही करू शकत. सो संसद पण नाही करू शकत, न्यायालय पण नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. तर हे चेंजेस हे जे बेसिक फंडामेंटल्स आहेत, हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे, ही जी मूलभूत चौकट आहे, ही आपण नाही बदलू शकत. त्या संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप हे आपण नाही बदलू शकत. देशाचं ऐक्य आणि एकात्मता तुम्ही उद्या बोलाल की इंडियामध्ये सगळ्यांनी एकात्मता नाही फॉलो करायची, हे नाही होणार. ठीक आहे. देशाचं सार्वभौमत्व कॅन्सल नाही करू शकत आपण. सो धर्मनिरपेक्षता राहणारच आहे. तर याच्या व्यतिरिक्त जे काही चेंजेस करायचे आहेत ते करू शकतात. याच्यामध्ये आपण काहीही चेंजेस नाही करू शकत. नेक्स्ट आहे महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. तर संविधानामधील मूलभूत हक्कांच्या द्वारे नागरिकांना जे काही संरक्षण मिळालेलं आहे ते अत्यंत किंवा ते अर्थपूर्ण करण्यासाठी न्यायालयाने अनेक निर्णय घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बालकांचा हक्क की बालकांना अधिकार आहे की त्यांना शिक्षण घ्यायचंच आहे किंवा त्यांना कुठे पण बालकामगार म्हणून आपण कामाला नाही लावू शकत. सो हे बालकांचे अधिकार आहेत. इतर मानवी हक्कांची जपणूक की कोणावरती कोणी अन्याय नाही करू शकत. महिलांची प्रतिष्ठा राखण्यासाठी मग हुंडा प्रतिबंधक कायदा असेल किंवा अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये येतात. किंवा व्यक्ती स्वातंत्र्य आहे की मी आता काही पण बोलू शकते, कुठेही जाऊ शकते. सो हे मला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आपण याच्यामध्ये करू शकतो. सो न्यायालयामध्ये या प्रत्येक गोष्टींसाठी स्पेसिफिक असे निर्णय घेतले जातात. सो भारतातील लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधान आणि त्यावर आधारित जे पण शासन आहे यांनी जी वाटचाल केलेली आहे त्याचा आढावा आपण याच्यामध्ये घेतला की बेसिकली लोकशाही काय आहे, शासन काय आहे, संविधान काय आहे, धोरणं काय आहेत, कायदे काय आहेत, लोकशाहीसाठी काय काय आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आपण बघितलं की लोकशाहीसाठी निवडणूक आवश्यक आहे. मग निवडणूक कशा होतात, निवडणूक आयोग काय आहे, कोण उभं राहू शकतं निवडणुकीसाठी, उमेदवार कसं असलं पाहिजे, या सगळ्याची उत्तरं आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर बेसिकली आपलं जे शासन आहे तर ते उत्तरदायी आहे. म्हणजे शासनाने काही पण केलं तरी जनतेने विचारलेल्या क्वेश्चन्सचा आन्सर त्याला द्यावं लागतं. शासन प्रतिसादात्मक असलं पाहिजे, शासनाने रिस्पॉन्स दिला पाहिजे. असं नाही की तुम्ही काही विचारा, शासन काय उत्तरच देत नाही असं पाहिजे का नाही. कारभार पारदर्शी असला पाहिजे. सरकार काय करतंय जनतेला कळलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची गोपनीयता नाही पाहिजे. न्याय्य वातावरण पाहिजे. लोकांना पण निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे. सो हे सगळं बेसिकली कशामध्ये येतं, सुशासनामध्ये म्हणजे चांगल्या शासनामध्ये येतं. तरी वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत सुशासनाची. बाकी चॅप्टर खूप इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. स्वाध्यायामधले प्रश्न करा, सफिशियंट आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.